हॉटेलसारखा व्हेज कोरमा घरी बनवायचा आहे पण जमत नाही तर ही रेसिपी नक्की पहा। एकदम हॉटेलपेक्षाही भारी चमचमीत असं व्हेज कोरमा तुम्ही घरी बनवू शकता। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगणार आहे। तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत भाज्या। तर इथे मी ताजे मटार घेतलेले आहे, तुम्ही फ्रोझन मटारही घेऊ शकता। प्रमाण भाज्यांचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। फ्लावर घेतलेला आहे, थोडेसे मोठे पीसेस करून घ्यायचे। गाजर घेतलेले आहे, थोडेसे बीन्स घेतलेले आहेत। आता या भाज्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर। तर इथे मी 100 ग्रॅम पनीर असं छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे। आता हे पनीर आधी आपण ठेवूया साईडला। आपल्याला लागणार इथे 2 कांदे, तर 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत। हे मोठे होते त्यामुळे मी 2 घेतलेले आहेत। असे लांबट चिरून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे। आता वळायचं आहे गॅसकडे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये पाव कप एवढं तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर कांदा कसा तळायचा, थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे, जास्त डार्क ब्राऊन करायचं नाही। त्यामुळे काय होतं माहिती आहे, भाजीला ना असं थोडंसं कडवट अशी टेस्ट येते। त्यापेक्षा थोडंसं लालसर तळलात ना तर भाजी एकदम टेस्टी होते। तर कांदा आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करत तेलावरती चांगलं तळून घ्यायचं आहे। जास्त तेलही वापरत नाही आहोत आपण, तेलामध्ये आपण पूर्ण जी भाजी आहे बनवून घेणार आहोत, त्यामुळे एक पाव कप एवढं तेल तुम्हाला लागेल। आता हा कांदा बघू शकता थोडा थोडा लाल होत चाललेला आहे। अजून थोडासा हलकासा लाल करून घेऊया, जास्तही ब्राऊन आपण करणार नाही आहोत। तर बघू शकता कांदा आपला तळला गेलेला आहे, एवढाच आपल्याला लाल करून घ्यायचा आहे। आता कांदा काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये। त्यानंतर उरलेल्या तेलामध्येच आपण ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत। आता ह्या भाज्या आपल्याला तेलामध्ये 50% तळून घ्यायच्या आहेत। यामुळे काय होतं, जी व्हेज कोरमा भाजी असते ना ती जबरदस्त टेस्टी होते। आणि खरंच तुम्ही या पद्धतीने बनवून पहा। तुम्हाला जर तळायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्टली याला फोडणीला घालू शकता। आता यामध्येच आपण घालणार आहोत मटार ठेवलेले, आणि घालूया थोडंसं मीठ, पाव चमचा एवढं मीठ घालते। आता भाज्या तळतानाच मीठ घातल्यामुळे काय होतं, भाज्याने एक तर व्यवस्थित लागतं आणि भाज्याही लवकर तळल्या जातात। त्या मिठाचा जो पूर्ण टेस्ट आहे भाज्यांमध्ये उतरतो, त्यामुळे थोडंसं मीठ नक्की घाला। आता हे बघा थोडा मिक्स करत करत आपण या भाज्या तळून घेणार आहोत। तर या भाज्यांची ना टेस्ट तळून केल्यानंतर बघा खूपच छान लागते। जो व्हेज कोरमा आहे याच पद्धतीने बनवला जातो। तर हा बघा भाज्या 50% तळल्या गेल्या आहेत, काढून ठेवल्या आहेत। त्यानंतर आपला कांदाही थंड झालेला आहे। आता याला आपण घालूया मिक्सर जारमध्ये। तर भाजी व्यवस्थित आपण जी आहे ग्रेव्ही होण्यासाठी 2 ते 3 कांदे तुम्हाला लागतील, म्हणजे काय होतं ग्रेव्ही छान होतं, दुसरं काही नाही। तर कांदे आपण मिक्सर जारमध्ये घालून घेतल्यानंतर अजून थोडेसे साहित्य आपल्याला ॲड करायचे आहेत। त्यामध्ये आपण इथे घालणार आहोत थोडेसे काजू, 8-10 काजू घेतलेले आहेत। थोडेसे मेलन सीड्स म्हणजे खरबुजाचे बिया असतात ना त्या घेतलेल्या आहेत। काजू आणि मेलन सीड्स पाण्यामध्ये आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायची आहे, म्हणजे थोडं नरम झाले की वाटायला छान होतात। आणि जी ग्रेव्ही आहे एकदम अशी क्रीमी आणि रिच टेस्टची होते। यापेक्षाही तुम्हाला प्रमाण जास्त वाढवायचं असेल काजू बदाम तर वाढवू शकता। आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, एक अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। 8-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर इथे ना मी घालते कोथिंबीरचे देठ, माझ्याकडे होते म्हणून घालते, पण भाजीमध्ये ना याची टेस्ट खूप छान लागते। त्यानंतर घेतलेले आहे 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो। तर हे आता आपल्याला चिरून घालायचे आहेत, बारीक चिरून घेऊया। तर टोमॅटो मी मिक्सर जारमध्ये घालून घेते, आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे आपल्या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी दही। तर इथे 2-3 चमचे मी दही घालते, आणि दही ना ताजंच घालायचं आहे, आंबट घालू नका, नाही तर भाजीला टेस्ट चांगली येणार नाही। तर इथे साधारण मी 3 ते 4 चमचे मी दही घालते। कपाने मोजला तर पाव कप एवढं दही असेल, एवढंच घालायचं आहे, जास्त दही घालायचं नाही। तर हे बारीक एकदम वाटून घेतल्यानंतर परत वळूया कढईकडे। कढईमध्ये जे उरलेलं तेल होतं त्यामध्येच एक छोटा चमचा आपण घालणार आहोत बटर। बटरमुळे या भाजीला खरंच छान टेस्ट येते। आता नसेल घालायचं तर याऐवजी तुम्ही तूपही घालू शकता। आता बटर वितळलं की यामध्ये काही खडे मसाले घालूया। आता 2 छोटी तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत, मोठं असेल ते एक घातला तरी चालेल। एक छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, आणि घालते मी इथे 1 चमचा शहाजिरं। शहाजिऱ्याऐवजी नॉर्मल जिरंही घालू शकता। 1 हिरवी मिरची उभी चिरून घातलेली आहे। जिरं आणि सर्व व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती ती सर्व घालून घ्यायची, आणि ग्रेव्ही आता ना
परतताना आपल्याला गॅस मंदापेक्षा थोडंसं जास्त मोठा ठेवायचा, जास्त मोठा नाही, मंदापेक्षा थोडंसं वाढवायचं आणि ही ग्रेव्ही आपल्याला चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यामध्ये काही मसाले घालूया. तर पाव चमचा एवढी हळद घातली आहे आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरं पावडर घालायची आहे. सोबतच आपण इथे ना 1 चमचा लाल मिरची पावडर घालतो आहे. लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा किचन किंग मसाला घालते, असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. हा नॉर्मल आपण लाल मिरची पावडर असतो ना तोच घातलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची नाही, कारण आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ना थोडीशी अशी पिवळसर कलरची असते. त्यामुळे जर काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलात ना तर कलर जो आहे लालसर होऊ शकतो आणि आपल्याला तसा नको आहे. जसं हॉटेलमध्ये वगैरे कलर हवा आहे ना त्यासाठी फक्त लाल मिरची पावडर वापरायची आहे. आता हे मसाले चांगले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये ना मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं पाणी घालायचं आहे, नाहीतर ग्रेव्ही खाली लागू शकते मसाले, आणि जर खाली लागली करपली तर आपल्या ग्रेव्हीची टेस्ट बिघडेल. त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे. शक्यतो आधी आपल्याला यामध्ये जास्त पाणी वापरायचं नाही आहे, लक्षात ठेवा, कारण बिना पाण्याचीच आपल्याला ही ग्रेव्ही जी आहे परतून घ्यायची. पण थोडंसं पाणी घातलेलं आहे. जेवढं चांगली ग्रेव्ही परताल तेवढीच तुमची भाजी छान होईल. आता यामध्ये घालूया आपण ज्या तळून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या आणि मिक्स करून घेऊया. पनीर आधी आपण घालणार नाही आहोत, पनीर थोड्या वेळाने घालणार आहोत. पण सुरुवातीपासूनच जर यामध्ये पनीर घातलात ना तर पनीर शिजून मग ते चिवट होतं, त्यामुळे आधी घालायचं नाही. आता घालूया मीठ. तर मीठ लक्षात ठेवा, आपण भाजी तळतानाही घातलं होतं, त्यामुळे थोडंसं प्रमाण चेक करूनच घालायचं. तर थोडंसं आत्ता घातलेलं आहे मी. गरज वाटली तर आपण नंतर घालू शकतो, टेस्ट करून बघायची, कमी वाटलं तर तुम्ही घालू शकता. आता हे सर्व भाज्या आणि ग्रेव्ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि याला आता आपण कवर करून 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती ठेवायचे किंवा एकदम लोवरती ठेवलात तरी चालेल, कारण पाणी नाही आहे ना, त्यामुळे लोवरतीच ठेवा आणि मस्त अशी ग्रेव्ही शिजवून घ्यायची आपल्याला. बघा मस्त अशी ग्रेव्ही शिजली गेलेली आहे. अशी जाड बुडाची कढई असेल किंवा नॉनस्टिक पॅनमध्येच बनवा. पातळ अशी बुडाची कढई असेल त्याच्यामध्ये बनवू नका, नाहीतर भाजी खालून लागू शकते. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. तर मी अर्धा ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे, कारण ही ग्रेव्ही जी असते ना चांगली अशी थिक असते, घट्टसर असते, त्यामुळे जास्त पातळ करायची नाही. आता पाणी घालून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पनीरचे पीसेस आणि थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे. 1 छोटा चमचा कसुरी मेथी तव्यावरती गरम करून पावडरसारखं करून घेतलेलं आहे, हाताने चुरून पावडर होते तसं घालायचं आहे. अर्धापेक्षा थोडा कमी चमचा गरम मसाला पावडर घालते. आत्ताच म्हणजे सुरुवातीपासून गरम मसाला नाही घालायचा, शेवटीच घालायचा, जेव्हा भाजी आपली तयार होत येते तेव्हा, म्हणजे त्याचा जो टेस्ट आहे ना छान भाजीमध्ये उतरतो. आता हे बघा मस्त सर्व मसाले आपण पनीर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर वरून थोडीशी मी घालते कोथिंबीर. परत मिक्स करून घेऊया आणि आता ना आपल्याला एकदम मीडियम गॅसवरती आपण 2 ते 3 मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत, म्हणजे पनीरमध्ये सर्व मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो उतरेल. जास्त पनीर शिजवायचं नाही सांगितल्याप्रमाणे, नाही तर तो चिवट होतो, म्हणून फक्त 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तरी बघा भाज्या पहिला आपण तळून घेतल्या होत्या त्यामुळे चांगल्या अर्ध्या 50% शिजल्या आहेत, नंतर 5 मिनटं शिजवून घेतल्या त्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात. तर आता फक्त पनीर पुरतंच आपल्याला शिजवायची होती. तर गरमागरम अशी ही आपली व्हेज कोरमा भाजी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि अशी गरमागरम व्हेज कोरमा भाजी आपली मस्त टेस्टी अशी तयार झालेली आहे. घरच्या घरी बनवायला किती सोपं आहे बघितलं ना, कुणालाही सहज जमेल. एकदम जबरदस्त टेस्टी लागते. रोटी बरोबर, पुरी बरोबर, नान बरोबर एकदम अप्रतिम. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.